नमस्कार मित्रांनो. आता जर तुम्ही नवीन बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये ऍडमिशन घेतली असेल किंवा घेण्याची इच्छा असेल तर आपल्याला काय काय गोष्टी माहिती असल्या पाहिजे, कोणता अभ्यास आपला झालेला असला पाहिजे, हे थोडक्यात आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतो की पूर्ण झालं का त्याच्याकडं. महत्वाचं म्हणजे काही बेसिक्स आपल्याला माहित असले पाहिजे बायोइन्फॉर्मॅटिक्स. ठीक आहे. त्यानंतर काही अशा गोष्टी आहेत ज्या थोड्या इंटरमिजिएट लेवल येतात, नंतर त्या बघू आपण. ठीक आहे. बरं. बेसिक्स मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट, कोणताही अभ्यास सुरू करण्यासाठी महत्वाचं असते की आपण अभ्यास कसा करतो. ठीक आहे. हाऊ टू स्टडी आणि कसा न करायला पाहिजे अँड हाऊ नॉट. या दोन गोष्टीतला फरक आपल्याला समजायला पाहिजे. वाटते सोपं, पण आपल्याला नेमकं MSc करताना किंवा कोणतंही शिक्षण घेताना अभ्यासाचा एक प्रकार असते. 10वीत जसा होता तसाच अभ्यास 11वीत 12वीत नाही करू शकत आपण. ते सेम गोष्टी आपण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला नाही करू शकत. प्रत्येक परीक्षेचं म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमाचा अपेक्षा वेगळी असते. आणि जसं जसं मोठं होऊ आपण आपला अभ्यासक्रमही वाढते. मग आपल्या लहानपणीच्या सवयी थोड्या थोड्या बदलत जा लागतात जसं जसं अभ्यास आपला बदलते. तर MSc साठी कसा अभ्यास करायचा आणि कसा नाही करायचा, हे जर तुम्हाला या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं झालं तर याचं उत्तर हे आहे की अभ्यास करताना तिथपर्यंत एखादा समजा एक टॉपिक घेतला आपला. ठीक आहे. समजा एक टॉपिक घेतला, टॉपिक ए. हा टॉपिक ए जिथपर्यंत पूर्ण समजत नाही. ठीक आहे. जिथपर्यंत हा पूर्ण समजत नाही तिथपर्यंत आपण टॉपिक बी वर जायचंच नाही. ठीक आहे. टॉपिक बी वर जायचंच नाही, हे करायचं नाही जिथपर्यंत आपल्याला समजत. ठीक. एक वेळा हे समजलं तरच मग आपल्याला पुढे जाता येते, तरच पुढे जायला पाहिजे. हा मेन आहे. तुम्ही जर असंच हे मागचं जर सोडून देत गेले, हा ठीक आहे नंतर हो, तर मग ते भारी पडते. तर MSc करताना जिथपर्यंत ए चा सगळा भाग म्हणजे एकूण एक गोष्ट ए ची समजत नाही तिथपर्यंत बी वर जायचं. ठीक आहे. आता हा मुद्दा झाला की काय कसा अभ्यास करायचा आणि कसा नाही करायचा याच्यातलं. बाकी मग आता पुढे पुढे आपण अभ्यासात काय काय करायचं ते पण तुम्हाला सांगतो. पण हे खूप जास्त महत्वाचं आहे. जिथपर्यंत हे नाही समजलं, हे नाही म्हणजे अंमलात नाही आणलं, काही फायदा नाही. आज अभ्यास केल्यावर 2 दिवसांना विसरून देणार है ना. ठीक आहे. आता येऊ आपण बेसिक्स मध्ये काय काय माहित असतं. तर कम्प्युटरचे आपल्याला काय कम्प्युटर हार्डवेअरचे बेसिक्स माहित असले. आता कम्प्युटर हार्डवेअर मध्ये काय काय आलं, CPU, त्यानंतर रॅम, नंतर SSD, HDD, नंतर मदरबोर्ड है ना, नंतर GPU, असे वेगवेगळे कम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट आपल्याला माहित असले पाहिजे. फरक काहून माहित असले पाहिजे? अरे काहून की सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्स साठी कम्प्युटर विकत घ्या. कम्प्युटर घ्यायचं, लॅपटॉप घ्यायचं, हे कशावरून ठरवसान? आणि त्याच्यात दोन कम्प्युटर मधला फरक काय, दोन लॅपटॉप मधला फरक काय, हे तर ते आपल्याला तेव्हा समजेल ना जेव्हा आपल्याला कम्प्युटरचं हार्डवेअर कसं असते माहित आहे है ना. तर मग हे कसं शिकायचं कम्प्युटर हार्डवेअर माहिती कशी काढायची, तर युट्यूबवर यायचं. युट्यूबवर काय करायचं, फक्त एवढं लिहायचं की एक एक गोष्टी जे मी तर समजून सांगितल्या ना, काय सांगितलं CPU रॅम हे ते. तर युट्यूबवर एक चॅनल आहे, या सगळ्या गोष्टी मी समजून सांगू शकलो असतो, पण कसा एवढा वेळ आपल्याजवळ नाही. ठीक आहे. तर चॅनल पाहत होतो या व्यक्तीचे जुने व्हिडिओ
यांनी काय केलंय, भरपूर गोष्टी ज्या कम्प्युटरच्या ह्या समजून सांगितल्या. ठीक आहे. आपल्याला यांनी दिलेलं जे माहिती आहे, ज्ञान आहे, ते फक्त एकत्रित करणार. ठीक आहे. मी चेक करतो. पीसी टेक एक्सप्लेनेशन, पीसी बिल्ड कंपोनेंट. ठीक आहे. ही पहिली प्लेलिस्ट आहे ना, पीसी बिल्ड कंपोनेंट, इथे यायचं. ठीक आहे. तेव्हा हा 6 व्हिडिओ आहे. बेस्ट मदरबोर्ड फॉर इंटेल कोर अल्ट्रा प्रोसेसर. आता हे जेव्हा समजून सांगतील तेव्हा मदरबोर्डचे प्रकार सांगतील, है ना. बेस्ट मदरबोर्ड, हाऊ टू चूज बेस्ट रॅम, हे महत्वाचं आहे. हाऊ टू चूज बेस्ट रॅम. ठीक आहे. त्यानंतर असेच बाकीचे जे व्हिडिओ आहे, एएमडी नाही, इंटेलच्या प्रोसेसर मधला फरक काय, बरं बेसिक म्हणजे प्रोसेसरच काय आहे ना. अशा गोष्टी ह्या युट्यूब वरून आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींच्या व्हिडिओ शिकता येतील. ठीक आहे. नंतर मदरबोर्डचे प्रकार, रॅमचे प्रकार. बरं, एक रॅम आहे समजा 8 GB ची. ठीक आहे. एक रॅम कितीची आहे, आपल्याजवळ एक रॅम आहे, हे आहे 8 GB ची, 8 GB. आणि दुसरी रॅम आहे आपल्याजवळ, हे 8 GB ची आहे. हे किती आहे, 8 GB ची आहे. हे कसे, हे सॅमसंगची रॅम आहे समजा, आणि हे सॅमसंगची रॅम. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून राहिला की मी कडे हे रॅम तुम्हाला देतो, समजा 8 GB ची आहे ना, तर समजा हे 3300 रुपयाला भेटत आहे एका दुकानावर, आणि दुसऱ्या दुकानावर हेच रॅम भेटून राहिली आपल्याला 2500. मग आता तुम्ही म्हणसान की चला ह्याचं जवळ स्वस्त आहे, घेऊन घेऊ. पण नाही, रॅम जी असते ना, हे रॅमची, प्रत्येक रॅमची काय असते, प्रत्येक रॅमची एक असते फ्रिक्वेन्सी. प्रत्येक रॅमची काय असते फ्रिक्वेन्सी, जे की कशात मोजतात, हर्ट्स मध्ये. ठीक आहे. बरं, आजकालची लेटेस्ट रॅम फ्रिक्वेन्सी कोणती आहे, कसं माहित करायचं, तर काय करायचं, रॅम फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मेगा हर्ट्स मध्ये मोजली जाते रॅमची फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि एखादा टेबल भेटत नाही लेटेस्ट कोणती आहे ना, तेव्हा फ्रिक्वेन्सीचे प्रकार आहे, डबल डेटा, एवढं आपल्याला माहित असलं नसलं ठीक आहे. पण हे जसं आता हा चार्ट आहे, 2004 साली DDR2 होतं मार्केटमध्ये, मग 7 साली DDR3 आलं, 14 साली DDR4 आलं, 2021 साली DDR5 आलं. आता हे त्याची बातमी ट्रान्सफरची स्पीड आहे. तर आजकाल सहसा कोणतं चालू आहे, DDR5. DDR5 हा एक प्रकार आहे, जनरेशन आहे. ठीक आहे. त्यातही फ्रिक्वेन्सी महत्वाची असते. DDR5 मध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी राहतात. हा चार्ट तो याच्यात सांगितला होतो. हे आहे ना, याच्यापेक्षा सोपा हो. ते समजून सांगितलं ना, 2666 मेगाहर्ट्ज, तसं 3000, 3200 मेगाहर्ट्ज, 3600 मेगाहर्ट्ज, 3800 मेगाहर्ट्ज, अशा वेगवेगळ्या मेगाहर्ट्जच्या रॅम असतात. आता हे जे, हा जो स्क्रीनशॉट आहे, याच्यात तुम्ही तुमच्या विंडोज लॅपटॉप मध्ये टास्क मॅनेजर उघडायचं. बरं, कसं उघडायचं टास्क मॅनेजर, विंडोजचं इथं टास्क बारवर सर्च करायचं टास्क मॅनेजर, आणि तुम्ही उघडसान तर त्याच्यात परफॉर्मन्स सिलेक्ट करा. तुमचं लेटेस्ट विंडोजचं व्हर्जन असेल तर काय दिसेल, हे जे ऑप्शन आहेत ना, प्रोसेस, परफॉर्मन्स, येते हे असे उभे कॉलम मध्ये दिसतील, आयकन्स दिसतील याचे. तर पहिला प्रोसेसचं असते, दुसरं परफॉर्मन्सचं. तिथे याचं तिथं तुम्हाला मेमरी दिसेल स्वतःच्या लॅपटॉपची. ठीक आहे, किती जीबीची आहे ते. आणि इथं तुम्हाला स्पीड दिसेल, किती आहे याची स्पीड, 1867 मेगाहर्ट्ज. म्हणजे रॅमची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. तसंच ह्या गोष्टी समजल्याशिवाय आपण चांगला लॅपटॉप, चांगली गोष्ट विकत कसं घेऊ शकतो, कोणी आपल्याला चुना लावून टाकेल, है ना. स्वस्ताच्या चक्करमध्ये कमी मेगाहर्ट्जची रॅम विकेल, त्याचा परिणाम काय होईल, ह्याची स्पीड कमी असते, याची स्पीड जास्त असते, भरपूर फरक असते. आणि बायोइन्फॉर्मॅटिक्स साठी
सहसा तुम्ही चांगल्याच हाय परफॉर्मन्स लॅपटॉप घ्यायला पाहिजे. ठीक आहे. कमीत कमी तुमची रॅम फ्रिक्वेन्सी 148 की काहीतरी त्याच्यावर असली पाहिजे. ठीक आहे. आजकाल बहुतेक 56 की काही चालू 5600 मेगा. ठीक आहे. तसंच बाकी तुम्ही माहिती YouTube वरून काढा. सीपीयू काय असते, SSD काय असते, HDD काय असते, है ना, मदरबोर्ड, हे सगळ्या गोष्टी फिट कुठं असतात, मदरबोर्डवर असतात. जीपीयू म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू म्हणजे आपलं कम्प्युटरचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. काहीच नाही करायचं इथं, याचं कम्प्युटर हार्डवेअर असं काही सर्च करायचं. तुम्हाला इथं वेगवेगळ्याचे फोटो दिसतील की कुठं काय लागलाय, कसं आहे, असते प्रोसेसर असते, मदरबोर्ड असते, हार्ड डिस्क. आता हार्ड डिस्क नाही वापरत नवीन कम्प्युटरमध्ये, हार्ड डिस्कच्या जागी SSD येते, हार्ड डिस्क ड्राईव्ह, HDD. आता काय ते सॉलिड स्टेट ड्राईव्ह, जसं आपल्या मोबाईलमध्ये आपण मेमरी कार्ड वापरतो ना, ते कशी इलेक्ट्रॉनिक असते, हे मेकॅनिकल असते. आपण लहान होतो त्यावेळेस सीडी होत्या ना, त्या गोल गोल फिरत, तसेच याच्यात सीडी असतात 3-4. तर त्याच्यात हार्डवेअर आहे, म्हणजे त्या गोल गोल फिरतात. ह्याच्यापेक्षा जास्त स्पीड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची असते, म्हणून हे SSD. तर जेव्हाही तुम्ही नवीन लॅपटॉप घेसाल त्याच्यात SSD असली पाहिजे. ठीक आहे. तर अशा गोष्टी माहीत असल्याशिवाय आपण चांगला लॅपटॉप नाही बनवू शकू. तर सगळ्यात पहिलं आपलं काम आहे की कम्प्युटरचं हार्डवेअर काय असते, कसं काम करते, याची माहिती आपल्याजवळ असावी. ठीक आहे. आणि ह्या सगळं ह्या मदरबोर्डला कनेक्टेड आहे. हा प्रोसेसर आहे, हा इथं लागेल, हे पॉवर सप्लाय, पॉवर सप्लाय, हे रॅम आहे, हे रॅम इथं नाही तर इथं लागतील, है ना. हे हार्ड डिस्क कनेक्टेड राहील इथून. हा फॅन ह्या प्रोसेसरच्या वर इथं लागेल, जेणेकरून हे प्रोसेसर थंड ठेवल्यास येईल. तर ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. चला, हा मुद्दा झाला. त्यानंतर काय महत्वाचं आपल्यासाठी, त्यानंतर आपल्यासाठी महत्वाचे आहे कम्प्युटरचे अजून एक बेसिक म्हणजे फाईलचे एक्सटेन्शन्स. आता फाईलचे एक्सटेन्शन्स दोन महत्वाचे. फाईल हे काय असते बा, एक्सटेन्शन काय असते. बरं, तुम्ही एक गोष्ट, तुमच्या एक गोष्ट लहानपणापासून माहित असेल की जर तुम्ही कम्प्युटर जर वापरत असेल तर तुम्ही नोटपॅड वापरला. नोटपॅड, नोटपॅड मध्ये जेव्हा आपण फाईल काय करतो, एखादी फाईल काय करतो, एखादी फाईल सेव्ह करतो, तर त्याला नाव देता तुम्ही. जसं समजा माय फाईल, आणि त्याला एक्सटेन्शन काय असते, माय फाईल .txt सेव्ह होते. ते काय होते .txt मध्ये. तसंच तुम्ही काय वापरता असेल लहानपणी, वर्ड वापरता. वर्ड मध्ये जेव्हा तुम्ही फाईल काय करता, एखादी फाईल सेव्ह करतात, तर त्याचं एक्सटेन्शन काय होते, समजा हे माय वर्ड फाईल नावाची फाईल आहे समजा, त्याचं एक्सटेन्शन काय असते, जुन्या काळी डॉक होतं, आता डॉक्स आहे, असं वेगवेगळं मायक्रोसॉफ्ट वर्डच्या वेगवेगळ्या व्हर्जनचे वेगवेगळे फाईल फॉर्मॅट असतात. एक्सटेन्शन काय दर्शवते, या फाईलचा फॉर्मॅट कोणता आहे. सगळीत कॉमन फॉर्मॅट तुम्ही वापरला असेल. तुम्ही आधार कार्ड डाउनलोड केलं, आधार, बरोबर, आधार कार्ड वेबसाईट वरून. बरं, जे वेबसाईट वरून जेव्हा तुम्ही काय करता, डाउनलोड करता, ते कोणत्या फॉर्म मध्ये असते, तुमचं ई ई आधार असं नाव असते, शेवटी काय असते PDF, ते असते PDF. तर हे फाईल फॉर्मॅट आहेत. याच्यापेक्षा कॉमन फॉर्मॅट तुम्ही काय करता, मोबाईल मध्ये फोटो काढतो आपण मोबाईल मध्ये, बरोबर. त्या मोबाईल मधला जो फोटो आहे, हा मोबाईल मध्ये सेव्ह होते. याचा फॉर्मॅट कोणता असते, माय, हे समजा नाव आहे त्याचं, फोटो, याचं असते .img किंवा याचं PNG असू शकते, .jpeg किंवा .jpg असू शकते. असे वेगवेगळे इमेजेसचे काय असतात, फाईल फॉर्मॅट असतात वेगवेगळे. आता लेटेस्ट मध्ये काय आलं आहे, पर हे लय कॉमन गोष्टी आहेत. तर प्रत्येक फाईल जी असते, याचं जे एक्सटेन्शन आहे, याच्यावरून आपण समजू शकतो की हे कोणत्या कोणत्या प्रकारची फाईल आहे, है ना. तर अशा हे सगळ्यात बेसिक गोष्ट. आता कम्प्युटरमध्ये तुम्ही जेव्हा कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, आता तुमच्याजवळ समजा विंडोज लॅपटॉप, विंडोज मध्ये काय केलं तुम्ही, एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही काय करता, एक सेटअपची फाईल जी असते ना, एखाद्या सॉफ्टवेअरची सेटअपची फाईल काय करता,
डाउनलोड करता है ना. डाउनलोड करून तुम्ही सेव्ह करता आणि नंतर त्याला इन्स्टॉल करता. बरं याचं एक्सटेन्शन काय असते? याचं एक्सटेन्शन असते .exe. ठीक आहे. काय असते मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये जसं तुमचा मोबाईल आहे ना, आपल्या अँड्रॉइड फोन मध्ये जे सॉफ्टवेअर असतात, तुम्ही म्हणता ना ऍप डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा, है ना, असं म्हणतो ना आपण. मोबाईल मधल्या सॉफ्टवेअरला काय म्हणतो आपण? ऍप्लिकेशन जे डॉट इन्स्टॉल करतो याचा फाईल फॉर्मॅट काय असते? याचा फाईल फॉर्मॅट असते .apk किंवा आजकाल नवीन आलो .apk. परत आला हे .apk. ठीक आहे. तसंच विंडोज मधलं एखादं ऍप असलं तर त्याचा एक्सटेन्शन असते .exe, है ना. लिनक्स मध्ये जर लिनक्स हे बी काय ऑपरेटिंग सिस्टम आहे, जसं विंडोज आहे ना, तसंच तसंच हे बी काय ऑपरेटिंग सिस्टीम. तर हे पुढे पुढे शिकू आपण, मी शिकवेन तुम्हाला. ठीक आहे. सध्याचं एवढं माहिती ठेवा की हे ऑपरेटिंग सिस्टम आहे लिनक्स. मॅक तर तुम्हाला माहीतच आहे ना, ऍपलचं. तर यांच्यात जे अप्लिकेशन असतात त्याचे अप्लिकेशनचा फाईल फॉर्मॅट काय असते? .dm काय असते? .dm. तर हे झालं समजा आपलं फाईल फॉर्मॅट, फाईलचे एक्सटेन्शन. तर यालाच काय म्हणतात? एक्सटेन्शन. जे डॉट नंतर लिहिलं असतं ते काय असते? फाईलचं एक्सटेन्शन. एक्सटेन्शन वरून आपण फाईलचा फॉर्मॅट ओळखू शकतो. बायोइन्फॉर्मॅटिक्स मध्ये तुम्हाला वारंवार वेगवेगळे फाईल हाताळायला लागतील, वेगवेगळे फाईलचे एक्सटेन्शन माहीत असले पाहिजे. फर्स्ट असं वेगवेगळे फाईल फॉर्मॅट आहेत, तुम्हाला पुढे पुढे पडतो. हे कॉम्प्लेक्स नाही आहे, पण याच एक्सटेन्शन वरून आपण फाईल कोणती आहे ओळखू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं समजा फाईलच्या एक्सटेन्शन बाबत. आता पुढचा मुद्दा. ठीक. फाईल एक्सटेन्शन तर आपणच कव्हर केलं. नंतर आहे सगळ्यात मोठं एम एस ऑफिस. एम एस ऑफिस मध्ये काय? मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला जर शिकायचं असेल तर बेसिक तर हेच महत्वाचं. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट. बरं हे कुठून शिकायचं? याच्यासाठी मी तुम्हाला देतो, युट्यूबवर आहे. युट्यूबवर आहे. इथं काय करा, एम एस वर्ड, एम एस वर्ड. आता हे जे चॅनल आहे लर्न मोर, या चॅनलला फॉलो करायचं. ठीक आहे. हे सर एक नंबर शिकवतात. याच्यात तुम्ही चॅनल पाहू शकता. ठीक आहे. लर्न मोर चॅनल आहे. आणि तर यांचे वेगवेगळे प्लेलिस्ट आहेत. यांच्या प्लेलिस्ट मध्ये याचं एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट आणि भरपूर गोष्टी शिकवल्या. इथून नाही सर्च करता येईल, डायरेक्ट तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड सर्च केल्यावर जसं आलं होतं ना तिचा व्हिडिओ, ते पूर्ण पाहायचा. 1-1.5 तासाचा व्हिडिओ आहे हा. एकदा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ते पूर्ण त्याचे कन्सेप्ट छोटे छोटे मोठे सगळं समजून सांगतील आणि त्याचे शॉर्टकटही सांगतील. हा व्हिडिओ पाहायचा 3.5 तासाचा. याची काय करतो, लिंक लिंक कॉपी करून ठीक आहे. ही लिंक झाली वर्ड साठी. एक्सेल साठी सेम पद्धतीनं यायचंच पाहायचं. तसं कंटिन्युटी मध्ये आपल्याला जास्त समजते मग एखाद्या व्यक्तीचं पाहिलं. हे एक्सेलचाही किती तासाचा आहे? जवळपास 2 तासाचा है ना. एक असून याच्यापेक्षा मोठाही असेल. तर मी ते तुमच्यावर सोडतो. मी काय करतो, सरळ सरळ याच्या चॅनलची लिंक देऊन देतो. चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला
मी काय करतो इथे छान ठीक आहे चालेल व्हिडिओ तुम्हाला तिथं भेटेल नंतर यू एक्सेल आणि पॉवर पॉईंट बरं याचा उपयोग काय जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लिहिता तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुम्ही जेव्हा असाइनमेंट्स लिहिता तुम्ही तुमचे प्रोजेक्ट करता भविष्यात तुमचे MSc असो कोणतेही असो म्हणजे कोणती डिग्री असो आपल्याला कित्येक वेळा गोष्टी लिहायला लागतात डॉक्युमेंट बनवावं लागते ते वर्ड मध्ये लिहितो जर तुमचं काम जे आहे टॅब्युलर फॉर्मॅटचं ते काम आहे डेटा सेव्ह करणे टेबलच्या फाईल फॉर्मॅट तर एक्सेल आपल्याला भरपूर गोष्टी येते फॉर्म्युला आहे ते तुम्ही जेव्हा शिक्षण तेव्हा तुम्हाला सांगतो पॉवर पॉईंट मध्ये तुम्ही प्रेझेंटेशन बनवू शकता है ना सेमिनार द्यायच्या वेळेस आपल्याला स्लाइड्स एक एक करून असं प्रेझेंट करून लागतं त्यासाठी पॉवर पॉईंट आलाच पाहिजे हे खूप बेसिक आहे म्हणजे आजकालच्या लहान लहान लेकराईला येणाऱ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला ते आल्याच पाहिजे ठीक आहे नंतर नंतर आता तसंच जसं मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या काही सॉफ्टवेअर आहेत ना तसंच गुगलचे काही टूल्स आहेत जसं आपण नेहमी वापरतो गुगल बरोबर आहे ना वापरतो ना भरपूर वेळा गुगल मीट वापरतो गुगलची गुगल ड्राईव्ह वापरतो है ना नंतर जीमेल वापरतो असे वेगवेगळे आपण सॉफ्टवेअर गुगलचेही वापरतो आणि ते कसे वापरतो गुगल मध्ये आता ह्या 3 डॉटवर आले तुम्ही तर इथे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन पाहिजे ठीक आहे लॉग इन करा तर इथं तुम्हाला सगळे हे गुगलचे सॉफ्टवेअर पाहायला भेटतात जसं आता गुगल ड्राईव्ह जीमेल आणि बाकीचेही आहेत तुम्ही एक्सप्लोर करू शकता जसं गुगलचं फॉर्म झालं हे फॉर्म्स हे डॉक्स शीट्स हे जे आहेत हे थोडे थोडे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सारखं आहे हे एक्सेल सारखं आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हाही डॉक्युमेंट बनवसाल डॉक्स नका वापरू मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरा एक्सेल वापरा त्याच्यात भरपूर शॉर्टकट आहेत म्हणजे कीबोर्डनं तुमचं सगळं काम होतं इथं सगळं तुम्हाला माऊसनं टिक 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 करत बसायला है ना ते आपल्यासाठी वेळ खाणारी गोष्ट आहे. ठीक आहे मग सरळ सरळ हे नाही वापरायचे ते वापरायचे पण याचे भरपूर चांगले टूल्स आहेत टीम्स ड्राईव्ह जीमेल ह्यालेच पाहिजे ठीक आहे ठीक नंतर त्याच्यानंतर आपल्याला काय आलं मोस्ट कॉमन शॉर्टकट्स टू यूज फॉर कीबोर्ड है ना आता विंडोज असो किंवा तुमचं कोणतंही असो लिनक्स असो ऑपरेटिंग सिस्टम किंवा तुमचं मॅक असो तुम्हाला काय पाहिजे त्याचे कीबोर्ड वरून सगळं ऑपरेट करता आलं पाहिजे याचे शॉर्टकट्स माहीत असले पाहिजे तर याचं चॅनल आहे ठीक आहे यस सरनं काय सांगितलंय कीबोर्ड शॉर्टकट्स तिनं काय केलंय मोस्ट कॉमन कीबोर्ड शॉर्टकट्सची पुरा व्हिडिओज बनवलाय मस्त हे बघ 101 एक्सेलचे शॉर्टकट्स ऑल एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स 50 युजफुल शॉर्टकट्स फॉर कम्प्युटर है ना तसंच 104 अजून बनवलाय 104 हे बघा 104 मोस्ट कॉमन तर मी याची लिंक टाकतो तर हे लिंक कुठून भेटतील तुम्हाला ते फाईल कुठून भेटेल ते मी तुम्हाला शेवटी सांगतो की कुठून तुम्ही फाईल डाउनलोड करू शकता ठीक आहे डाउनलोड मशीन करायची तर व्हिडिओ पॉज करायचा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा गुगलचं स्कॅन घ्यायचं बरोबर एवढं टेक्स्ट स्कॅन करायचा आणि कॉपी करून पेस्ट करायचं गुगलवर सरळ सरळ व्हिडिओची लिंक घेऊन मी युट्यूबवर पण पाहू शकता ठीक आहे नंतर आता याचा फायदा काय बरं हे शॉर्टकट शिकण्याचा याचा शिकण्याचा फायदा आहे की तुम्ही जेव्हा हे सगळं म्हणजे हे सगळं आयुष्यात वापरसाल तर तुमचं आयुष्य सोपी करणारी गोष्ट आहे शॉर्टकट ज्याला माहीतच नाही तो बसते मग एक एक गोष्ट माऊसनं हे करू दे सगळं करू दे है ना मी याच्यासाठी हा व्हिडिओ नाही बनवत कारण की वारंवार उलट्या घालून फायदा नाही आहे कोणातरी मस्त व्हिडिओ बनवलाय तर मी त्याची लिंक तुम्हाला लिंक करतो
ठीक आहे. नंतर महत्वाचं आपल्यासाठी की फाईलचा फोल्डर्स मॅनेज. बरं, ह्याच्यात फाईल अँड फोल्डर कसं मॅनेज करायचं ही किती बेसिक गोष्ट आहे, पण नाही लोकांना करता येत नाही. भरपूर विद्यार्थी काय करतात, फाईल फोल्डर व्यवस्थित मॅनेज नाही करतात. फाईल फोल्डर मॅनेज का करायला पाहिजे, कारण की समजा सुरुवातीला तुमच्यावर फक्त किती फाईल आहेत, 2च फाईल आहेत किंवा 20 फाईल आहेत, तर तुम्हाला इझिली एका याच्यात तुम्ही पेस्ट करत गेले. जसं डाउनलोड्सचं फोल्डर आहे, त्या डाउनलोड्स मध्ये सगळं काही डाउनलोड होऊनच राहिलं. एकाच याच्यात साऱ्या गोष्टी त्याच्यातच आहेत. काही दिवसांना माहित नाही पडत, चुकीनं आपण काय करतो, कामाच्याही फाईल डिलीट करतो. तसं नाही करत. आता तुम्ही समजा MSc करून राहिले, तर एक MSc नावाचं फोल्डर असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं सेमिस्टर 1 असलं पाहिजे, त्यानंतर सेम 2, असं असं करून करून तुमचे बाकीचे उर्वरित सेम. मग प्रत्येक सेम मध्ये काय, आता प्रत्येक सेम मध्ये आपल्याला 4 विषय आहेत. त्याचा पेपर 1 है ना, पेपर 2, असे असे पेपर जेवढे समजा 4 असो, 5 पेपर असो, है ना. आणि नंतर प्रॅक्टिकल 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 असे फोल्डर असले पाहिजे. आणि त्याचा जो डाटा, आता प्रॅक्टिकल 1चे आपल्याला वेगवेगळे वर्ड मध्ये आपण प्रॅक्टिकल लिहिले, तर मग आपलं प्रॅक्टिकल आहे पहिलं, तर त्याचं नाव आपण काय दिलं, 001. आणि पहिलं प्रॅक्टिकल आहे समजा ABCD, काही नाव आहे त्याचं वर्ड फाईल बनवली असेल तर डॉक्स. अशा फाईल सेव्ह करत, याचे काही संबंधित स्क्रीनशॉट असतील, है ना, स्क्रीनशॉट्स असतील, तर असे सेव्ह राहतील. म्हणजे आपल्याला नंतर मग काही पाहायचं शोधायचं असेल तर आपलं सोपं जाईल. तसंच असंच फाईल फोल्डर मॅनेजमेंट करायचं. ठीक आहे. त्यानंतर अजून येतो, समजा तुम्ही एखादं नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड करतो. सॉफ्टवेअर काय करून म्हणजे डाउनलोड. सॉफ्टवेअर डाउनलोड करताना तुम्हाला थोड्या वेळा आधीच सांगितलं की आपण काय करतो, सेटअपची फाईल डाउनलोड करतो. त्याचं एक्सटेन्शन काय असते, .exe है ना, .exe. ह्या सेटअपच्या फाईल्स एका ठिकाणी मेंटेन करायच्या, तिथून मग ते इन्स्टॉल करायचं. आणि जेव्हा इन्स्टॉलेशन कोणत्याही गोष्टीचं करतो, तर चला बरं ते नंतर प्रॅक्टिकली समजून सांगतो. असं फाईल फोल्डर मॅनेजमेंट झालं, हे बेसिक आहे, पण अति महत्वाचं आहे. आता काही टूल्स असतात, कंट्रोल पॅनल ऐकलं असेल, नंतर ऐकलं टास्क मॅनेजर, विंडोज मध्ये आहे, ठीक आहे. नंतर हे ऐकलंय का, व्हेरिएबल्स ऐकलंय का, नाही ऐकलं, ठीक आहे. कंट्रोल पॅनल हे असं उघडलं आहे का, आता इथं मी सध्या विंडोज लॅपटॉपवर नाही आहो, म्हणून नाही तर मी सर्व प्रॅक्टिकली दाखवू शकतो. तर तुमचा जो टास्क बार आहे, तिथे जेव्हा आपण टाईप करतो कंट्रोल पॅनल, तर काय, हे एक ऍप्लिकेशन आहे विंडोज मध्ये. हे जेव्हा तुम्ही उघडता, तर हे असं काहीतरी लेटेस्ट, जर तुमचं विंडोज 11 असेल तर असं काहीतरी दिसेल. तुम्ही इथून त्याचा व्ह्यू चेंज करू शकता, ठीक आहे. फुलही पाहता येते असे सगळं. बरं, त्याचा उपयोग काय आहे, इथं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. आता मी एक स्टेप इथं येतो आणि एक जुना फोटो. आता इथं काय कंट्रोल पॅनल, जसं तुम्ही आले होतं इथं तुम्ही पाहू शकता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टूल्स, ऑटो प्ले, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि इथं एक गोष्ट असेल, प्रोग्राम्स
हे आहे ना, प्रोग्राम्स अँड फीचर्स. तुमच्या विंडोज मध्ये इन्स्टॉल ऍप्लिकेशन जे असतात, कोणतं ऍप्लिकेशन इन्स्टॉल आहे नाही आहे ते तुम्ही इथं येऊन याच्यातून पाहू शकता, प्रोग्राम्स अँड फीचर्स मध्ये. ठीक आहे, प्रोग्राम्स अँड फीचर्स मध्ये, प्रोग्राम्स अँड फीचर्स मधून मग तुम्ही ऍप्लिकेशनची लिस्ट तुम्हाला भेटेल. हे असणार. थोडा स्वतः करू शकतो. तेव्हा हे अशी लिस्ट ओपन होऊन जाते. आणि हे कंट्रोल पॅनल वापरताना एक गोष्ट ध्यानात ठेवायला, प्रोग्राम फीचर्स मध्ये आल्यावर कोणत्याही ऍप्लिकेशन वर डबल क्लिक करायचं नाही, ते सरळ अनइन्स्टॉल होते. ठीक आहे, एक पॉपअप येते म्हणा कन्फर्मेशन साठी, पण तरी क्लिक करायचं नाही. ज्याच्यावर पद्धतशीर अनइन्स्टॉल करायचं आहे तिथंच जाऊन त्याच्यावरच व्यवस्थित डबल क्लिक करायचं. तुमचं सिंगल क्लिक तुम्ही सेटिंग करून ठेवली असेल तर इथं सिंगल क्लिक वरच तो पॉपअप येऊन जाईल इन्स्टॉल करा. ही सिंगल क्लिकची सेटिंग कुठून होते? सिंगल क्लिकची सेटिंग होती इथून फाईल एक्सप्लोरर ऑप्शन्स मध्ये जायचं. फाईल एक्सप्लोरर ऑप्शन्स, ठीक आहे, फाईल एक्सप्लोरर ऑप्शन हे जसं तुमच्या समोर उघडलं तिथं तुम्हाला क्लिकची सेटिंग येते. थोडं खाली बरं. आता समजा पहा, आपल्या समोर एक प्रश्न आहे की आपल्याला काय करायचं, आपला विंडोज अभ्यासाचाही असाच भाग असते की आपल्या समोर आता एक गोष्ट आहे की आपल्याला आपलं विंडोजचं लॅपटॉप डबल क्लिक नाही ठेवायचं, लय वेळ घेते ते. आणि हुशार विद्यार्थी काय करते, डबल क्लिक नाही त्याला सिंगल क्लिक मध्ये कन्वर्ट करते. मग आता कसं करायचं तुम्हालाही माहित नाही समजा, आणि समज आम्हाला मग काय करायचं, हाऊ टू गुगलवर याचं सर्च करायचं, हाऊ टू क्लिक सेटिंग्स स्टार्ट क्लिक सेटिंग म्हटल्यापेक्षा हाऊ टू क्लिक ऑन चेंज डबल क्लिक टू सिंगल क्लिक. मग असा व्हिडिओ भेटून जाते एखादा, तो व्हिडिओ पाहून घ्यायचा कसं करायचं तर. ठीक आहे, असं ऑप्शन आहे ते इथं सिंगल क्लिक सिलेक्ट करायचं. बाय डिफॉल्ट काय सिलेक्टेड राहते, डबल क्लिक. सिंगल क्लिक सिलेक्ट करायचं आणि अप्लाय करून ओके करायचं, विषय संपला. असं कोणतंही काम तुम्हाला वेळ घेणारं काम प्रत्येकीचा शॉर्टकट असतो, सर्च करणाऱ्याला सापडते. तर मी आधी सर्वात आधी मुद्दा सांगितला होता की अभ्यास कसा करायचा, त्याचा झाला. ठीक आहे, ठीक आहे. आता ठीक आहे, बेसिक्स एवढं आहे. इंटरमिजिएट तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण की यायला पाहिजे. इंटरमिजिएट मध्ये बायोलॉजीचे बेसिक्स आले पाहिजे. आता बायोलॉजीचे बेसिक्स म्हणजे सगळं बायोलॉजी काय नाही, त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्हाला काय आलं पाहिजे, सेल बायोलॉजी आली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सेलमध्ये मॉलिक्युलर लेवलची बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी आली पाहिजे, म्हणजे डीएनए, आरएनए, ते प्रोटीन्स कसे बनतात, कसं काम होते.
सेल बायोलॉजी, सेल ऑर्गॅनिक येते, सेल कसं काम करते, सेलचं स्ट्रक्चर कसं आहे, सेल टाईप कसे आहे, असे सगळ्या गोष्टी. बाकी मग अजून जेवढं तुम्हाला जास्त बायोलॉजीचं ज्ञान असेल तेवढं चांगलं. बायो इन्फॉर्मॅटिक्स चे टूल्स, मग आता हे टूल्स पहिल्याच दिवशी आपल्याला माहित नसतात. हे हळूहळू हळूहळू जसं तुमचं कॉलेजमध्ये जसं तुम्हाला प्रॅक्टिकल आहे ते शिकवल्या येतील तसं तसं समजत जाईल. ठीक आहे, टेन्शन न घेऊ. हे पहिल्या दिवशी कोणाला माहित नसते आपल्याला नंतर. हा, पण एक गोष्ट आहे जी आपल्याला माहित असेल पाहिजे की कमांड प्रॉम्प्ट हे काय असते विंडोज मध्ये अँड हाऊ टू यूज. ते जर हाच प्रश्न जर लिनक्स साठी लिहायचा असला तर मी कसा लिहिन, कमांड प्रॉम्प्टच्या जागी टर्मिनल. लिनक्स मध्ये असते टर्मिनल. एकच गोष्ट आहे, कम्प्युटर हे तुम्ही हे सगळं जे दिसू राहिलं हे एक सॉफ्टवेअर आहे, बाहेरून दिसते. त्यानंतर फाईल फोल्डर ओपन करण्यासाठी एखादं सॉफ्टवेअर असते, जसं की तुमचं माय फाईल झालं आहे, तर GUI वरून तुम्हाला हे ग्राफिकली सगळं दिसतं ना, युजर इंटरफेस हा ग्राफिकल बनवणार. तर टर्मिनल मध्ये कमांड लाईन वर काम चालतं. बरं, ते काय असते काय नसते हे सगळं तुम्हाला समजेल. याच्यासाठी व्हिडिओ सर्च करून पाहायचे. वाटलंच तर तुम्हाला जर पाहिजे व्हिडिओ तर कमेंट करून सांगा, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून. ठीक आहे, नंतर इंटरमिजिएट स्टेपला आपल्याला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आलं पाहिजे. ठीक आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आलं पाहिजे. नंतर लिनक्सच्या ज्या बेसिक कमांड्स असतात त्या आल्या पाहिजेत. अशा गोष्टी आपल्याला इंटरमिजिएट लेवलच्या ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि कोणतेही वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करता आले पाहिजेत, है ना. बायोइन्फॉर्मॅटिक्सचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, ते अनइन्स्टॉल आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं येस, ठीक. नंतर अजून काय आलं पाहिजे. ठीक आहे, माझं विचारा आता सॉफ्टवेअर. थोडीशी आपल्याला काय बोलते स्टेज डेअरिंग, थोडं समोर जाऊन बोलता आलं पाहिजे, कारण की हे कुठं कामात पडते, सेमिनार येते द्यायचं असलं आपल्याला तर हे कशानं स्टेज डेअरिंग कशी येते आपल्या याच्यासाठी काय करावं लागतं. यासाठी आपल्याला ज्याही गोष्टीवर आपल्याला बोलायचं आहे त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कॉन्सेप्ट क्लिअर करून त्याचा मस्त समजून घ्यायचं एकदम. आणि समजून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपल्याला समजून घेतल्यावर आपल्याला ते पद्धतशीर सांगता येईल. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झालं त्यानंतर थोडं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं. बेसिक्स एवढं तुम्ही करा. ऍडव्हान्स गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओत बघू. हा व्हिडिओ जास्त लांब होते. ठीक आहे, तर अशाच तुम्हाला ज्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे असेल, बायोइन्फॉर्मॅटिक्सचे काही कन्सेप्ट असतील तर कमेंट करून सांगा. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला बनवून असं स्वतःहून कोणताही मुद्दा पकडून व्हिडिओ बनवल्यापेक्षा तुमच्या कामाच्या गोष्टीवर व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, ज्याची सध्याची आवश्यकता. चला, ठीक आहे मग, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असंच माहिती. ठीक आहे.